पुणेकरांनी लोकशाही सशक्त करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना मतदानासाठी केलेलं आहे। पुणे पालिका निवडणुकीसाठी पुणेकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही सशक्त करण्यासाठी हातभार लावावा असं केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मतदारांना आवाहन केलंय। मी आज पुणेकरांना हे आवाहन करीन की ही निवडणूक म्हणजे आपल्या पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या भविष्यासाठी आणि पुण्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर संविधानाने आपल्या सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिलाय आणि या देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी आपण सर्वांनी तो अधिकार बजावलाच पाहिजे। म्हणून मी माझ्या पुणेकरांना आवाहन करीन की आज आपण सर्वांनी मतदान करूया आणि या विकसित पुण्याच्या संकल्पाला साथ देऊया। पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि आता उद्या या पनवेलच्या महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। खारघरमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार उघडकीला आल्याचं समजतंय। 2,13,000 रुपयांची रक्कम टाकून काही जण पळून गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पळून गेलेले भाजपचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळतेय। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी गेले काही दिवस सातत्याने सुरू होती आणि आता उद्या मतदानाचा दिवस येऊन ठेपलेला आहे। मात्र तत्पूर्वी मतदारांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवण्याचा, आमिष दाखवण्याचा प्रकार समोर येत असल्याची अनेक प्रकरणं समोर आलेली होती। त्यापैकीच आणखी एक प्रकरण खारघरमध्ये समोर आलेलं आहे। मतदारांना प्रलोभन देण्याच्या उद्देशाने 2,13,000 रुपयांची रक्कम काही जणांकडनं आणली गेलेली होती। मात्र आपण पकडले जाऊ या भीतीनं ही रक्कम टाकून हे काही जण पळून गेल्याचं आता समोर येत आहे। पळून गेलेले जे लोक होते ते भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।